तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत क्रिकेटची पंढरी म्हणून समजल्या जाणाऱ्या मुंबईतील वानखेडे या स्टेडियमवरती. मित्रांनो, मुंबईकरांनी पहिल्यापासून इंडियन क्रिकेट टीम किंवा इंडियन क्रिकेटला असलं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे. एक असे नायब हिरे दिलेले आहेत, त्यांची माहिती इकडे इत्तमभूत पद्धतीने दिली आहे. मित्रांनो, तुम्ही इकडे बघू शकत असाल, इकडे सगळ्या बॅटीचे प्रकार ठेवलेले आहेत. म्हणजे 17th सेंचुरीपासून ते आता 21st सेंचुरीपर्यंत सगळे बॅटीचे विविध प्रकार. आणि मित्रांनो, ही आहे रोहित शर्माची जर्सी वर्ल्ड कप फायनलची. तर मित्रांनो, इकडे तुम्ही बघू शकत असाल, इकडे आपल्या मुंबईकरांचं कॉन्ट्रीब्युशन इंडियन टीमसाठी. इकडे सचिन पासून सूर्या श्रेयस अय्यरपर्यंत सगळे मुंबईकर आहेत. तर इकडे तुम्ही बघू शकता मित्रांनो, की इकडे 2011 क्रिकेट वर्ल्ड कपच्या फायनलचे तिकीट आहेत. म्हणजे असं म्हटलं जातं की ह्यावेळी ह्या तिकिटांची ब्लॅक इतकी प्रमाणात गेली होती की ज्या लोकांना विकले ते लोक फॉरेन ट्रिप करून आले. तर मित्रांनो, आता मी उभा आहे ICC वर्ल्ड कप 2011 विक्ट्री मेमरी स्टँड. म्हणजे जिकडे महेंद्रसिंग धोनीने 6 मारला होता. म्हणजे जिकडे आता तुम्ही हा प्लेअर बघताय, तो प्लेअर तिकडनं धोनीने जो शॉट मारला, तो शॉट डायरेक्ट बॉल इकडे लागला. तोपासनं इकडे हा मेमोरेबल स्टँड उभा केला आहे. 2011ला महेंद्रसिंग धोनीचा विनिंग शॉट. तर हा वर्ल्ड मित्रांनो, मी तुम्हाला आता सगळं शरद क्रिकेट म्युझियम हे दाखवलेलं आहे. तो तुम्हाला कळत असेल की मुंबईकरांचं किती श्रेय आहे हे क्रिकेटामध्ये. म्हणजे मुंबईकरांनी किती असे अनमोल हिरे दिले आहेत क्रिकेटला. सचिन असेल, अजिंक्य रहाणे असेल, रोहित शर्मा असेल, धवल कुलकर्णी असेल किंवा शार्दुल ठाकूर असेल, हे सगळे मुंबईतले हिरे आपल्या वानखेडेला दिलेत, क्रिकेटला दिलेत, इंडियाला दिलेत. तर सगळ्यांचा खूप आपल्याला अभिमान आहे आणि असेच हिरे मुंबईकर देत राहील.